फ्रेंड नमस्ते, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज 6 डिसेंबरच्या निमित्ताने आम्ही चाललो आहे दादरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला. तर तुम्ही ब्लॉग न स्किप करत बघत राहा. तुम्हाला सगळी डिटेल्स देणार पूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्हाला ट्युटोरियल भेटणार आहे पूर्ण व्हिडिओचा दादरचा. तुम्ही न स्किप करता बघत राहा. बसलो आता आम्ही बसमध्ये आणि आता आम्ही बसमधनं चाललो आहे मिरर रोडच्या स्टेशनला. तिथं पण तुम्हाला दाखवणार सगळं. बघा मी इकडे आलो पाण्याची बॉटल घ्यायला. थंडी पाण्याची बॉटल घेतली आणि आता तिकडे जातो. मग पप्पा तिकडे उभे आहेत. तर चला. तर आता आम्ही आलो मिररच्या स्टेशनला आलो आणि मिररच्या स्टेशनवरनं आम्ही जाणार दादरला जाणार. आणि पप्पा गेलेले तिकीट काढायला आणि मम्मी आणि मी इथं थांबलेलो आहे. तर आलो बघा आम्ही दादरला. आणि दादरला आल्यानंतर बाहेरचा परिसर बघा. काय हा का तू घाबरत नाही ना? तू तर घाबरत नाही ना? पण तनू अभय आहे ना खतरो के खिलाडी. अरे अभय कुठे गेला? बघा जरा आम्ही वरती आलो. बसलो मी थोडं. माझे पाय पण दुखत आहेत. खूप वेळापासून चालतोय. हे काय घाम बघा येतो ना. आधी म्हणले मला चढायच्या वेळेस की तुम्ही सगळे डरपोक आहे आणि मी घाबरत नाही, मी खतरोची खिलाडी आहे. आणि आता वरती चढली. अरे बघा आता वरती चढली आणि आता म्हणते की मला घाबरते, मी खतरोची खिलाडी नाही आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी एक सांगू इच्छितो. मी मध्ये आहे ना व्हिडिओ नाही काढू शकत. त्याचे 2 रिझन आहेत. की पहिलं रिझन जे आहे ना की मी मोबाईल आहे ना सारखा गरम होतं. तर गरम होण्याच्या कारण ना तर मोबाईलचं जे सिस्टम आहे ना ते सिस्टम अलाव नाही करत व्हिडिओ काढायला, फोटो काढायला अलाव नाही करत त्याचं सिस्टम. तर जर थोडासुद्धा मोबाईल गरम झाला ना तर व्हिडिओ काढू नाही शकत मी.
आणि दुसरं रिझन हे आहे की ना गर्दीमध्ये पण आहे ना जरा चोरीचे चान्सेस आहेत गर्दीमध्ये. पब्लिक तुम्हाला तर आता तुम्ही व्हिडिओ बघताय न स्किप करताय तुम्हाला कळलं असेल पब्लिक किती आहे. फुल पब्लिक आहे. ज्यांना माहिती असेल ते नेहमी येत असतील 6 डिसेंबरला तर त्यांना तर ऑफकोर्स माहितीच असणार. तर मग हे 2 रिझन होते की पहिलं रिझन की मोबाईल गरम होतो आणि दुसरं रिझन की पब्लिकमुळे मी काढून नाही शकत. पब्लिकमध्ये चोर असतात खूप. त्या चोरीमध्ये मोबाईल कधी आपल्या हातात न जाऊ शकतो. मी रिक्सनी एवढे थोडे व्हिडिओ काढत बसले रिक्सनी दर्शालावरनं. दर्शाला पण भीती वाटते वरती चढायला. आता खाली कसं उतरतो मग हो का बाबू आला. बाबू आणि मावशी पण दाखव बघा मावशी पण आली. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी शिलाताई रमेश बोंदडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आलेली म्हणून शुभेच्छा. आता तुम्ही म्हणत असाल हे साईन कशाबद्दल करतात काय रिझन आहे तर ना मागच्या वेळेस EVM विरोधात हे सगळे साईन होत आहेत. सगळे साईन जे होत आहेत ते EVM विरोधात तुम्हाला जे आत्ता दाखवलं मी.
आपण सुरक्षित जायचं आहे. हे आमची मावशीची मुलगी आहे. आपलाच बंधू आणि आपले भगिनी आणि आज तुम्हाला दाखवायचं पण राहिलं हे छोटे पप्पा आले. तर आता आमचं थोडंफार फिरून झालं तर थोडंफार आम्ही बसलेलो आता आराम करतोय. मम्मी पप्पा आणि मोठे मामू मामी आता इकडं तिकडं फिरायला गेले. दर्शू हे सगळे इथं तुम्हाला दाखवतो. बघा हे सगळे इथं खेळत आहेत. संजीव दिदी आणि आम्ही इकडं बसलेलो आहे. मामा मामी पण आहेत. बघा इथं मी आता मोबाईल चार्जिंग झाला आणि पॉवर बँकला मी आता यांना हे लावलं, गिम्बल चार्जिंगला लावलं पॉवर बँकला. मग गिम्बल पण चार्ज झाले की मग अजून सिनेमॅटिक शॉट्स काढणार आहे मी. चार्जिंगला लावलेलं आहे सध्या. सुनी पण आता इथं अंग टाकलं. दर्शी पण थोडा दमला, अभय पण दमला. हा ना अभय? नाही तू दमली का दर्शू? नाही पण एवढ्या वेळपासून आम्ही फिरतोय सकाळपासून. पण आता टाइम काय झाला. आम्ही घरात एकच्या दरम्यान आम्ही मीरा रोडवर निघालो. आम्हाला इथं पोचायला किती अर्धा तास तरी लागले, म्हणजे 2 तरी लागले. 2 वाजले आम्हाला इथं यायला. आणि इथं आल्यानंतर बघा 2 वाजतापासून आम्ही फिरतो आणि आता 8:30 वाजलेत. बघा 8:30 वाजले. 8:30 वाजले म्हणजे टोटली 30 ते गिम्बल चार्ज झालं. मग अजून थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे. आणि अभय परत येशील ना माझ्यासोबत सिनेमॅटिक शॉट्स काढायला? त्याचे तुम्ही पहिलं बघितलेलं ना, त्यात मी सिनेमॅटिक शॉट्स काढले थोडे इकडं तिकडं फिरून. त्यात अभय पण माझ्यासोबत होता. अभय आणि मामा दोघं माझ्यासोबत होते. तर तुम्ही बघितलं तसं की हे बघा मम्मी पप्पा गेलते आणि बघा एवढे सगळे पुस्तकं आणले बघा इथं. आणि बघा इथं समोर बुक्स आहेत, बुक्स स्टॉल. आणि बघा इथं लॉकेट्स आहेत, लॉकेट्स. तर बघा इथं एक आम्हाला काका भेटले, मंगेश नाईक म्हणून. ते म्हणत होते की आमचा पण व्हिडिओ काढा. इंस्टाग्रामवर फॉलो करा बरं. 1 लाख फॉलोअर आहे. पूजा वंदना शुद्ध संग्रहाचं पुस्तक घेऊन जा. याच्यामध्ये मराठी अनुवाद आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे पुस्तक घेऊन जावे. नमो बुद्धाय, जय भीम. हे बघा इथे चहा आणि बिस्किटचं वाटप चालू आहे. हे सगळ्यांनी सिग्नेचर केलं. आता मी पण करतो. होत आहे ना पेननी. मार्कर पाहिजे. थोडीफार आम्ही थोडंसं पुढे आलो आणि हे बघा आम्हाला एक फोटोचं शॉप दिसलं. बघा काय खतरनाक फोटो आहे. हे बघा आता ऑलमोस्ट 10:30 वाजत आले आणि सगळ्या पब्लिकची जायची आता वेळ पण झाली. सगळ्यांची जायची वेळ झाली. आता सगळं आता एक एक करून हे जे गावावरून आलेले आहेत हे इथं थांबणार. त्यांच्यासाठी इथं राहणीमान फ्री आहे. राहायचं खायचं प्यायचं इथं सगळं त्यांना फ्री आहे. हे आता आज रात्रभर इथं थांबतील ते, तर उद्या जातील. आणि बाकीचे लोक निघालेत. सगळं आता मंडप बिंडप काढताय. सगळं खाली होत चाललंय. परत एकदा दाखवत आहे बघा. आम्ही पण निघालो घरी.
खूप दमलो. तर फायनली खूप दमून बिमून आम्ही आलो दादरच्या स्टेशनला आणि आता दादरच्या स्टेशनवरनं परत रिटर्न जाणार आम्ही मिररच्या स्टेशनला. खूप पाय दुखत आहेत. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आता आम्ही बस बंद होते त्यामुळे आम्ही रिक्षाने निघालो. फायनली आता आम्ही घरी आलो. बिल्डिंग चढतोय. आता आम्ही पायऱ्या चढतोय. आम्ही घरचे फ्लोअरवरती आहे. आता बघा किती वाजले, 1 वाजले आता. आणि तुम्हाला ऑफकोर्स आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.